कळंब्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश, 3 स्टार लॉजवर छापा, 7 जणांविरुद्ध गुन्हा. बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरोधात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत कळंबा येथील 3 स्टार लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह एजंट आणि लॉज मालक अशा 7 जणांविरुद्ध विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा महिला एजंटना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीही मिळवण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष मोहीम सुरू केली होती. दरम्यान 26 जुलै 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे कळंबा येथील 3 स्टार लॉजवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील हा गर्भलिंग तपासणी करून वाहनातून बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने वाहनातून एका महिलेला उतरवून भरधाव वेगाने पळ काढला. त्यानंतर संबंधित महिलेची चौकशी केली असता मनीषा दिनकर कांबळे, राहणार सावर्डे पाटण, तालुका राधानगरी हिने तिला गर्भलिंग तपासणीसाठी तेथे आणल्याचे सांगितले. तिच्यासोबत आणखी 2 महिलांची ही गर्भलिंग चाचणी तपासणी झाल्याची माहिती समोर आली. गर्भलिंग त्या महिलांना अश्विनी गजानन शिंदे, राहणार कसबा वाळवे, तालुका राधानगरी हिने आणल्याचेही निष्पन्न झाले. या दोन्ही महिला एजंटना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान आणखी 2 एजंट किरण चव्हाण आणि संतोष कोळी तसेच बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी लॉज उपलब्ध करून देणारा 3 स्टार लॉजचा मालक यांचाही सहभाग समोर आला. अशा प्रकारे या प्रकरणात एकूण 7 आरोपी निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 407/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी क्रमांक अधिनियम तसेच PCPNDT कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने केली. फरार मुख्य आरोपीसह इतर संशयितांचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत. SK न्यूज कोल्हापूर.